हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. पहा, आपण तुमचा इयत्ता 8वीचा टॉपिक नंबर 8 पाहतोय. टॉपिकचं नाव आहे प्रदूषण. मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाणी प्रदूषणाचे परिणाम पाहिलेले होते आणि पाणी प्रदूषण हा पॉईंट पूर्ण केलेला आहे. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण नवीन पॉईंट सुरू करतोय. त्या पॉईंटचं नाव आहे मृदा प्रदूषण. पहा, मृदा म्हणजे माती. आता आपल्या जर का पृथ्वीवरती पाहिलं तर जवळजवळ 71% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे, हो की नाही. पाण्याने व्यापलेला भाग हा किती आहे? 71% आहे. राहिलेल्या भागामध्ये काय आहे तर आपलं पर्यावरण आहे. आता पर्यावरणामध्ये काय काय आहे तर काही भाग हा बर्फाच्छादित भाग आहे, काही भाग हा वाळवंटी भाग आहे आणि बर्फाच्छादित आणि वाळवंटी भाग सोडून जो काही भाग उरलेला आहे तो कसा आहे हो? तो पर्वत, नदी, नाले, डोंगर यांनी समृद्ध असा भाग आहे. म्हणजे जो काही जमिनीचा भाग राहतो हा मानवी वापरासाठी असणारा जमिनीचा भाग हा खूप कमी आहे. सो आपल्या वापरासाठी जी जमीन आहे ती खूप कमी आहे, ती आधीच कमी आहे. आणि त्यात आजकालच्या काळामध्ये, आजकालच्या युगामध्ये काय झालेलं आहे, भरपूर प्रमाणात लोकसंख्या वाढलेली आहे, औद्योगिकरण झालेलं आहे, नागरीकरण झालेलं आहे. अशा वेगवेगळ्या कारणांमुळे ही झाली मानवनिर्मित कारणं. तर आणखी नैसर्गिक कारणं काय असतील? महापूर येतात, मोठमोठे भूकंप होतात, ज्वालामुखी येतात, ही नैसर्गिक कारणे. या सगळ्या कारणांमुळं काय होतं, जी काही जमीन आहे आपली, या जमिनीची सुपीकता कमी होते. म्हणजेच काय होते हो? जमीन नापीक बनते. या सगळ्या कारणामुळं जमिनीचे जे काही गुणधर्म असतात मूळचे ते बदलतात आणि त्यातून आपल्याला जमिनीचं मिळणारं जे उत्पादन असतं हे कमी होतं. तेव्हा आपण मृदा प्रदूषण झालं असं म्हणतो. सो आपण व्याख्या लिहूयात. सगळ्यात पहिल्यांदा पहा, व्याख्या काय लिहूयात? मृदा प्रदूषण म्हणजे काय हो? तर मातीमध्ये असणारे भौतिक, रासायनिक, जैविक गुणधर्म, भौतिक, जैविक, रासायनिक गुणधर्म नैसर्गिक व मानवनिर्मित कारणांमुळे कमी होऊन जमिनीची उत्पादकता कमी होते असं म्हणूयात. थोडंसं बदल करूयात. मातीमध्ये असणारे जे काही भौतिक, जैविक, रासायनिक गुणधर्म आहेत ते कोणत्या कारणांमुळे बदलतात? तर मानवनिर्मित आणि नैसर्गिक कारणांमुळे बदलून जमिनीची उत्पादकता कमी होते. याला मृदा प्रदूषण असे म्हणतात किंवा यालाच यावेळी मातीचे प्रदूषण झाले असे म्हणतात. आता पहा, या ठिकाणी मी पॉईंट काय लिहिलेला आहे हो? तर जमिनीची उत्पादकता कमी होते जेव्हा मृदेचं प्रदूषण होतं. जमिनीची उत्पादकता कशामुळे कमी होत असेल तर या काही कारणांमुळे, नैसर्गिक आणि मानवनिर्मित कारणामुळे जमिनीची उत्पादकता कमी होते. म्हणजेच काय होतं त्या ठिकाणी? जी आपली जमीन सुपीक आहे ती नापीक बनते. आता जमीन नापीक बनते याचाच अर्थ काय हो? तर जमिनीची धूप होते. पहा, सो पुढचा पॉईंट आपण पाहूयात. जमिनीची धूप म्हणजे काय? पहा, जमिनीची धूप होते म्हणजे काय होतं? पहा, जमिनीचा जो वरचा थर आहे, जमिनीचे वेगवेगळे थर असतात, आपल्याला माहिती आहे. फर्स्ट लेअर, सेकंड लेअर, थर्ड लेअर असे वेगवेगळ्या थरांनी जमीन बनलेली असते. जो काही वरचा थर असतो, हा वरचा थर जमिनीचा जो सुपीक थर आहे हा हळूहळू नष्ट व्हायला लागतो. जेव्हा हा सुपीक थर नष्ट होतो त्यावेळेस जमिनीची धूप झाली किंवा जमिनीची धूप होते असं म्हटलं जातं. सो आपण इथे लिहूयात, जमिनीची धूप होते म्हणजे काय? तर जमिनीचा वरचा थर म्हणजेच तो कसा असतो? तर तो सुपीक थर असतो. हा हळूहळू नष्ट होतो तेव्हा
जमिनीची धूप झाली असे म्हणतात, तेव्हा त्या जमिनीची धूप झाली असे म्हणतात. आता पहा, जमिनीची धूप होते म्हणजेच काय, तर जी सुपीक जमीन आहे ती नापीक होते. मग आपण काय पाहूयात की काय कारण असतील, कोणत्या कारणामुळं जी सुपीक जमीन आहे ती नापीक होत असेल, म्हणजे द फॅक्टर्स विच अफेक्टिंग सॉइल फर्टिलिटी, जमिनीच्या सुपीकतेवर परिणाम करणारे घटक कोणकोणते आहेत हे आपण पाहूयात. जमिनीची धूप होते म्हणजेच काय होते, तर जो सुपीक थर आहे तो काय होतो, हळूहळू नष्ट व्हायला लागतो, म्हणजेच जमिनीची सुपीकता नष्ट होते. तर याची कारणं काय काय आहेत आपण पाहूयात. पहा, या ठिकाणी आपण लिहूयात, जमिनीच्या असं लिहूयात, सुपीकतेवर परिणाम करणारे घटक. पहा, सगळ्यात पहिलाच घटक आपण लिहूयात, कशामुळे जमिनीची सुपीकता कमी होते, तर एक म्हणजे जमिनीची धूप झाल्यामुळे. हे सगळ्यात महत्त्वाचं पहिलं कारण आपण सांगू शकतो की ज्यामुळं जमिनीची सुपीकता कमी होते. आता जमीन सुपीक नाही आहे म्हटल्यानंतर त्यातून चांगलं पीक येणार आहे का, येणार नाही, म्हणजेच त्यातून जे मिळणारं उत्पादन आहे हे आपल्याला कसं मिळणार आहे हो, तर कमी मिळणार आहे. मग सगळ्यात पहिलं कारण आपण काय लिहू शकतो, तर जमिनीची धूप हे सगळ्यात पहिलं कारण लिहू शकतो आपण, की जी जमिनीच्या सुपीकतेवर परिणाम करते. जमिनीची धूप. दुसरं आपण लिहूयात, जेव्हा पहा मातीचं प्रदूषण होतं तेव्हा आपण काय होतं, जो काही आपल्याला मिळणारं उत्पादन आहे हे चांगल्या पद्धतीने मिळत नाही. सो आणखी एक आपण लिहू शकतो काय, तर मृदा प्रदूषण. किंवा आपण याला काय लिहूया, तो जमिनीचे प्रदूषण असं लिहिलं तरी चालेल. आणखी कोणकोणते घटक असतील की जे सुपीकतेवर परिणाम करत असतील. पहा, ज्यावेळेस एखादं पीक घेतलं जातं त्यावेळेस त्याच्यामध्ये कीटकनाशके कीडनाशके होऊ नयेत म्हणून मोठ्या प्रमाणावरती अलीकडच्या काळामध्ये रासायनिक खतांचा वापर केला जातो. आता जर का या रासायनिक खतांचा अतिवापर केला तरी देखील जमिनीची सुपीकता काय होते हो, कमी होते. सो आपण काय लिहू शकतो, रासायनिक खतांचा अतिवापर हे देखील जमिनीच्या सुपीकतेवरती परिणाम करणारा घटक आहे. सो आपण इथे लिहूयात, रासायनिक खतांचा अतिवापर असं लिहू शकतो आपण. रासायनिक खतांचा अतिवापर. जैविक खतं नाही, तर जैविक खतं ही कशी असतात, ती चांगली असतात, ती हानिकारक नसतात. किंवा जी सेंद्रिय खतं असतात ही देखील कशी असतात, ही देखील हानिकारक नसतात. कोण घातक परिणाम करतं, तर रासायनिक खते, जे काही केमिकल फर्टिलायझर्स असतात ते काय करतात, घातक परिणाम करतात. आणखी आपण काय लिहू शकतो, अलीकडच्या काळामध्ये जसं की मी तुम्हाला सांगितलं, मोठ्या प्रमाणावरती औद्योगिकरण झालेलं आहे. औद्योगिकरण म्हणजे काय, तर मोठ्या प्रमाणावरती कारखान्यांची उभारणी झालेली आहे, कारखाने तयार केले गेले आहेत. आता हे जे कारखाने तयार केले जातात त्यावेळेस काय लागते, जमीन लागते, जमिनीवरतीच हे कारखाने उभे केले जातात. याच्यामुळे देखील जमिनीची सुपीकता कमी होते. सो आपण तिथं काय लिहू शकतो, जमिनीचा. आणखी आपण काय सांगू शकतो, पहा, औद्योगिकरण एक झालं. दुसरं आहे नागरीकरण. नागरीकरण म्हणजे मोठमोठ्या बिल्डिंग्स झालेल्या आहेत. जर का तुम्ही मुंबईसारख्या शहराचं उदाहरण घेतलं किंवा ज्या मेट्रो सिटीज असतात, मेट्रोपॉलिटन सिटीज असतात मोठमोठ्या, तिथं काय पाहायला मिळतं, आपल्याला फार कमी जमीन पाहायला मिळते. पहा, तिथे जर का बघितलं तर सगळीकडे आपल्याला इमारतीच पाहायला मिळतात. मग हे देखील एक कारण असू शकतं की जे जमिनीच्या सुपीकतेवरती परिणाम करतं. म्हणजे आणखी जंगलतोड आहे हे सुद्धा आपण सांगू शकतो. याच्यामुळे देखील जमिनीची सुपीकता कमी होते, पर्यायाने जमिनीची धूप होते. हे जी काही सगळी कारणं आहेत, म्हणजेच मातीचा मानवाच्या काय म्हणूयात आपण ॲक्टिव्हिटीसाठी किंवा मानवाच्या उपयोगासाठी होणारा अतिवापर. मातीचा अतिवापर असं देखील आपण म्हणू शकतो. हे सगळे घटक
काय करतात तर जमिनीच्या सुपीकतेवरती परिणाम करतात. आता पहा, आपल्याला मृदा प्रदूषण किंवा मातीचे प्रदूषण जे आहे हे कोणकोणत्या कारणांमुळे होतं हे पाहिजे. सो आपण लिहूयात मृदा प्रदूषणाची कारणे. मृदा प्रदूषणाची कारणे. पहा, सगळ्यात पहिलं कारण आपण लिहूयात घरगुती टाकाऊ कचरा. घरगुती टाकाऊ कचरा. पहा, आपल्या घरामध्ये जो काही कचरा असतो, मग तुमचे पेपर असतील, काही भाजी वगैरे सोडलेलं असेल, जो काही घरातलं वेस्ट असतं ते जर का आपण जाऊन कुठेतरी शेतात टाकलं, ते प्रॉपर तुम्ही त्याचं डस्टबिनमध्ये नाही टाकलं तर त्या घाण कचऱ्यामुळे देखील काय होतं, मातीचं प्रदूषण होतं. सो आपण पहिलं काय लिहू शकतो, घरगुती टाकाऊ कचरा. जे काही टाकाऊ घरातले पदार्थ असतात, जे काही वेस्ट असतं, पेपर असेल, वर्तमानपत्र असतील, भाज्यांची घाण असेल, हे त्याच्यामध्ये सगळे पॉईंट्स तुम्ही लिहू शकता. पहा, दुसरं आहे जैविक टाकाऊ पदार्थ असं म्हटलं तरी चालेल. आता जैविक टाकाऊ पदार्थ म्हणजे काय तर पहा, जे काही ॲनिमल वेस्ट आहे किंवा प्राणी, ते काय करतात, तो प्राणी मोठ्या प्रमाणावरती आपण पाहायला मिळतं की काय करतात, मातीमध्येच त्यांचं सगळं चाललेलं असतं. कधी कधी अवशेष त्यांचे कुजतात, सडतात. ज्या वेळेस जे काही आता जैविक म्हटल्यानंतर इथं दवाखान्यात जे काही घाण होते ती काय केली जाते, त्यावेळेस वापरलेले जे घाण वापरलेले जे कापूस आहेत, यूज केलेलं जे रुग्णांच्या ह्याच्यासाठी सर्जरीसाठी जे काही वापरलेलं घाण आहे, हे देखील तुम्ही असंच कुठेतरी मातीमध्ये मिसळलं तर याच्यामुळे देखील काय होतं, मातीचं प्रदूषण होतं. आणखी आपण तिसरं सांगू शकतो तर शेतीतील टाकाऊ पदार्थ. आता शेतीतील टाकाऊ पदार्थामध्ये काय काय लिहू शकता तुम्ही तर शेतीतील टाकाऊ पदार्थ म्हणजे जसं की मी तुम्हाला सांगितलं काय काय आहे तर शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावरती आजकाल काय काय यूज केलं जातं पहा, तर तणनाशके असतील, कीटकनाशके असतील, कीडनाशके असतील, वेगवेगळ्या पद्धतीची रासायनिक खते असतील, हे तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता. यांचा अतिवापर, हे जे काही अतिवापरामुळे ही कारणं काय आहेत, जमिनीच्या सुपीकतेवर परिणाम करणारी आहेत, बरोबर का. आणि हीच कारणं आपण मृदा प्रदूषणाची देखील लिहू शकतो. जमिनीची सुपीकता कमी होते म्हणजेच काय होतंय तर मातीचं प्रदूषण होतंय. मग हेच पॉईंट आणि हे पॉईंट तुम्ही काय करू शकता, एकत्र लक्षात ठेवायला तुम्हाला सोपे जातील. सो पहा, इथं आपण लिहूयात काय काय लिहितो आपण, खते असतील, कीटकनाशके असतील, आणखी तणनाशके असतील, यासारख्या गोष्टीमुळे काय होतं, मोठ्या प्रमाणावरती मातीचं प्रदूषण होतं. जैविक कचऱ्यामध्ये इथं काय लिहूयात, प्राण्यांची घाण असं म्हणूयात आपण, किंवा एक्सक्रीटा जो असतो तो, त्याच्यानंतर दवाखान्यातील टाकाऊ पदार्थ, हे पण आपण लिहू शकतो. दवाखान्यातील टाकाऊ पदार्थ, घरगुती वेस्ट, घरगुती टाकाऊ पदार्थ म्हणजे आपण लिहूयात घरगुती कचरा. हे सगळे पॉईंट्स तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता. पहा, मृदा प्रदूषणाची कारणे समजली, कोणकोणत्या गोष्टीमुळे किंवा कोणकोणत्या कारणामुळे मातीचं प्रदूषण होतं हे आपण पाहिलं. आता आपण पाहूयात मृदा प्रदूषणाचे परिणाम. याचे परिणाम काय होतात पहा, मृदा प्रदूषणाचे परिणाम. आता पहा, सगळ्यात पहिला परिणाम काय होणार आहे, जेव्हा आता हे जे पॉईंट्स आहेत हे तुम्ही मनानं जेवढे तुम्हाला पाहिजे तेवढे लिहू शकता तुम्ही. ओके. आता जेव्हा मृदेचं प्रदूषण होतं, मातीचं प्रदूषण होतं म्हणजेच काय तर मातीची सुपीकता कमी होते. मातीची सुपीकता कमी झाले म्हणजेच त्यातून निघणारं जे उत्पादन आहे, जे पीक आहे, हे कमी निघणार. दुसरं आपण काय सांगू शकतो पहा, सो सगळ्यात पहिल्यांदा आपण मृदा प्रदूषणाचे परिणाम लिहूयात. जमिनीची सुपीकता कमी होते. जमिनीची सुपीकता कमी होते म्हणजेच काय हो तर ती जमीन नापीक होते. सुपीकता कमी होते म्हणजेच जमीन नापीक होते. आता ही जमीन नापीक कशामुळे होते
तर पहा, जे कारखान्यातून निघणारं सांडपाणी आहे, क्षारयुक्त पाणी आहे, आम्लयुक्त पाणी आहे, यासारख्या घटकांमुळे काय होतं तर जमीन नापीक होते. हा पॉईंट तुम्ही वरती ॲड करू शकता. इंडस्ट्रियल वेस्ट, जे काही कारखान्यातून निघणारे टाकाऊ पदार्थ आहे हे तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. पहा, चौथा पॉईंट आपण इथे लिहू शकतो, कारखान्यातील टाकाऊ पदार्थ. लिहू एवढं कमी आहे कारण की आपल्याला हे मनाने सुद्धा लिहिता येतं. पहा, कारखान्यातील टाकाऊ पदार्थ म्हणून तुम्ही काय लिहू शकता, सांडपाणी लिहू शकता, क्षारयुक्त पाणी लिहू शकता, आम्लयुक्त पाणी लिहू शकता. या पाण्यामुळे काय होतं, जमिनीची सुपीकता कमी होते. पर्यायाने काय होणार, जमिनीचे उत्पादन कमी होते. जमिनीचे उत्पादन कमी होते. पहा, तिसरं आपण लिहू शकतो, जेव्हा मोठमोठ्या कंपनीज असतात किंवा विद्युत ऊर्जा निर्मिती करणारी केंद्र असतात, त्यातून जर का एखादं लिकेज झालं, त्यातून काही गळती झाली तर काय होतं, ते जे काही घटक आहेत ते मातीमध्ये मिसळले जाऊ शकतात. सो तिथं काय होतं, जे काही किरणोत्सारी पदार्थ आहे हे मातीमध्ये मिसळले जातात आणि त्या ठिकाणी जमिनीचे प्रदूषण होते. किरणोत्सारी पदार्थ मातीमध्ये मिसळले जातात. आणि चौथा आणि महत्त्वाचा म्हणजे मृदा प्रदूषणामुळे सगळ्यात मोठा धोका हा जलप्रदूषणाचा असतो. आता कसा ते मी तुम्हाला सांगते. पहा, मृदा प्रदूषणामुळे जलप्रदूषणाचा मोठा धोका असतो. कसा ते पहा, ज्या वेळेस मोठमोठे पूर येतात, पूर येतात तेव्हा काय होतं, त्या पुराच्या पाण्याबरोबर जे काही गाळ वाहून आलेला असेल तो गाळ कुठंतरी पॉईंटला जाऊन थांबतो. पॉईंटला जाऊन थांबतो म्हणजे कुठं जाऊन थांबतो तो, तर मातीमध्ये जाऊन थांबतो. मातीमध्ये जाऊन थांबल्यामुळे काय होतं, जे काही विषारी द्रव्य आहेत, विषारी घटक आहेत हे मातीमध्ये मिसळले जातात आणि ते मातीमध्ये मिसळल्यानंतर समजा ते थांबलेलं जे काही वाहत गेलेलं पाणी आहे ते समजा एखाद्या जलाशयाला, एखाद्या जलवाहिनीला जाऊन मिळालं तर आपोआपच त्या ठिकाणी काय होतं, पाण्याचं देखील प्रदूषण होतं आणि पाणी प्रदूषण झाल्यामुळं काय होतं, आपल्या शरीरावर ते घातक परिणाम करतं. अशा पद्धतीने जर मृदा प्रदूषणामुळे जलप्रदूषणाचा देखील मोठा धोका असतो. काय होतं, घातक विषारी द्रव्ये गाळाबरोबर पाण्यात मिसळली जातात. घातक विषारी द्रव्ये गाळाबरोबर जलाशयात, जलवाहिन्यात मिसळली जातात. हे सगळे परिणाम कशामुळे होतात, तर मृदा प्रदूषणामुळे. पहा, काय पाहिलं आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण, मृदा प्रदूषण म्हणजे काय, व्याख्या सांगितली मी तुम्हाला. मृदा प्रदूषण होतं म्हणजे कधी होतं, जेव्हा मातीमध्ये असणारे जे काही भौतिक, रासायनिक, जैविक गुणधर्म आहेत हे मानवनिर्मित आणि नैसर्गिक कारणामुळे बदलतात आणि त्यामुळे जमिनीची उत्पादकता कमी होते, तेव्हा त्याला मृदा प्रदूषण असं म्हणतात. त्यानंतर आपण जमिनीची धूप होते म्हणजे काय पाहिलं, जमिनीची धूप होते म्हणजे जमिनीची सुपीकता कमी होते. मग जमिनीच्या सुपीकतेवरती परिणाम करणारे घटक कोणते आहेत हे आपण पाहिलं. त्यानंतर आपण मृदा प्रदूषणाची वेगवेगळी कारणं पाहिली, चारीसुद्धाही तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर आपण मृदा प्रदूषणाचे होणारे परिणाम देखील पाहिलेले आहेत. बोर्डवरती जे काही लिहिते ते तुम्ही तसंच्या तसं तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून घेत चला आणि त्याच्यामध्ये मग पाहिजे तर तुम्हाला करेक्शन्स तुम्ही करू शकता. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण थांबूयात. आणखी एकच पॉईंट राहिलेला आहे, तो आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहूयात.